मागील भागात आपण पाहिलं, मानसीच्या बारशाच्या दिवशी एक साधू महाराज मानसीबद्दल भविष्यवाणी करून गेले. त्यांची भविष्यवाणी ऐकून मंदाताई घाबरून गेल्या होत्या. तेव्हापासून त्या सतत मानसीला जपत होत्या. ही भविष्यवाणी कोणती, ज्या नवीन वाचकांना माहिती नसेल त्यांनी आधीचा भाग जरूर ऐका. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे, भाग 24. बघता बघता मानसी 4 वर्षांची झाली. मंदा, अगं ए मंदा, हे घे पेढे. सुधीरराव अगदी आनंदात पेढे घेऊन घरी आले होते. स्वारी खूप खुश दिसते आणि पेढे कशाबद्दल? मंदाताईंनी सुधीररावांना विचारलं. अगं, मानसीचं नाव शाळेत नोंदवून आलोय. आता ह्या वर्षीपासून मानसी ही शाळेत जाणार, सुधीरराव म्हणाले. अहो, पण एवढ्या लवकर शाळेत नाव घातलं? लहान आहे मनू अजून, मंदाताई म्हणाल्या. 4 वर्षांची झालीये. 2 वर्ष बालवाडीत जाईल, मग पहिल्या वर्गात, सुधीरराव म्हणाले. 2 वर्ष कशाला हवी बालवाडी? ते काही नाही. पुढच्या वर्षी शाळेत नाव टाकू किंवा सरळ पहिल्या वर्गात नाव टाकू, मंदाताई म्हणाल्या. हे काय नवीनच? गौरीला सुद्धा आपण टाकलंच होतं ना बालवाडीत, मग मानसीला का नको? सुधीररावांनी मंदाताईंना विचारलं. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. मानसी लहान होती. मानसीला पुरेसा वेळ देता यावा म्हणून गौरीला लवकर शाळेत टाकायला मी तयार झाले होते. आता असं काही कारण नाहीये, मंदाताई थोडं चाचरत म्हणाल्या. नेमकं हेच कारण आहे की अजून काही? सुधीररावांनी विचारलं. खरं सांगू, त्या महाराजांची भविष्यवाणी आठवते मला. म्हणूनच मला मानसीला माझ्या डोळ्यासमोरून दूर करायचं नाहीये, मंदाताईंनी घाबरतच खरं कारण सांगितलं. म्हणून मग आपल्या मुलीला शिकूच द्यायचं नाही? तिला घरातच दडवून ठेवायचं? त्या महाराजांनी सांगितलेलं वाईट बरं लक्षात राहिलं तुझ्या. आपली मुलगी समाजात खूप नाव काढणार, तिच्यामुळं हजारो लोकांना नवीन जीवन मिळणार, आपलं नाव, तिच्या नवऱ्याचं नाव मोठं करणार, हे बरं विसरलीस तू? त्यासाठी तिला शिकवावं लागेल की तुझ्या पदराआड राहून होणार हे सगळं? सुधीररावांचा पारा चढला होता. पण मंदाताईंचे शब्द अर्धवटच राहिले. तोच सुधीरराव गरजले. ऐकायचं नसेल काही तर तुला तुझा रस्ता मोकळा आहे. माझ्या मुलीला मला खूप शिकवायचं आहे, मोठं करायचंय, स्वतःच्या पायावर उभं करायचंय. अगं, परिस्थितीनं आम्ही शिकू शकलो नाही, पण माझ्या मुलींना मात्र मी शिकवणार. बघू कोण आडवं येतं ते. सुधीरराव खूप चिडले होते. मानसीला कुशीत घेऊन मंदाताई खूप रडल्या. आई, काय झालं ग? छोटूशी मानसी एवढूसं तोंड करून विचारत होती. बाबांनी रागावलं का? थांब, मी आलामंतर कालामंतर करते, म्हणजे सगळं रागावणं निघून जाईल. मानसी मंदाताईंच्या चेहऱ्यावर हात फिरवू लागली. ते बघून मंदाताईंना अजूनच रडू कोसळलं. अखेर मानसीचा शाळेत जायचा दिवस उजाडला. मंदाताईंनी तिला लवकर उठवलं. गौरीसोबतच मानसीचीही तयारी केली. तिला गणवेश घालून दिला. मनू, आजपासून तू सुद्धा ताईसारखं रोज शाळेत जायचं हां. शाळेत बाईंचं ऐकायचं, डब्बा पूर्ण खाऊन घ्यायचा, मंदाताई मानसीला सांगत होत्या. शाळेत जायचं? खरंच? गौरीसारखं आपल्यालाही रोज शाळेत जायला मिळणार म्हणून मानसी खूप खुश होती. मंदाताई दोघींना घेऊन शाळेत गेल्या. मानसीला शाळेत सोडून मंदाताई शाळेपासून थोड्या दूर अंतरावर येऊन थांबल्या. जन्मानंतर पहिल्यांदा मानसी त्यांच्यापासून दूर झाली होती. मंदाताईंचे डोळे पाण्यानं डबडबले होते.
शाळा कधी सुटते ह्याची त्या आतुरतेनं वाट बघत होत्या. मानसीचा शाळेचा पहिला दिवस मात्र अगदी व्यवस्थित पार पडला. मानसीची शाळा सुरू झाली आणि त्याचबरोबर मंदाताईंची मात्र घाई गडबड सुरू झाली. गौरी, मानसी दोघींच्या शाळा, त्यात घरातली कामं. देशमुखवाड्यावर नोकर-चाकरांची काही कमी नव्हती, पण मंदाताई सगळी कामं जातीनं लक्ष देऊन करवून घ्यायच्या. मानसीला शाळेत नेण्या-आणण्याचं काम मात्र त्या स्वतः करत होत्या. नुसतं शाळेत नेणं-आणणं नाही, तर मानसीची शाळा सुटेपर्यंत मंदाताई शाळेच्या फाटकाबाहेर उभ्या राहायच्या. बारशाच्या दिवशीचा प्रसंग काही केल्या त्या विसरू शकत नव्हत्या. सुधीररावांच्या समाधानापुरतं त्या हसून खेळून राहायच्या, पण मानसीची काळजी त्यांना सतत सतावत होती. बघता बघता मानसी 3ऱ्या वर्गात गेली. वीरेन आणि मानसी एकाच वर्गात होते. वीरेन सतत मानसीच्या सोबतच राहायचा. शाळेत डब्बा खायला, खेळायला मानसी आणि वीरेन सोबतच असायचे. शाळेत दिलेला गृहपाठही तो मानसीच्या सोबतच पूर्ण करायचा. मानसीशिवाय वीरेनचं पानही हलायचं नाही. बरेचदा वीरेन गृहपाठ करायचा नाही, पण शाळेतल्या बाई त्याला रागवतील ह्या भीतीनं मानसीच त्याचा गृहपाठ पूर्ण करायची. वयासोबतच त्यांच्यातली मैत्रीही हळूहळू वाढत होती. मानसी, मंदाताई मानसीला आणि गौरीला शाळेत नेऊन सोडत होत्या तेवढ्यात मानसीला कोणीतरी आवाज दिला. तिघीजणींनी मागं वळून पाहिलं. वीरेन. मानसी धावतच वीरेनजवळ गेली. उमाताई वीरेनला शाळेत सोडायला त्याच्यासोबत येत होत्या. रस्त्यात सगळ्यांची गाठभेट झाली. उमे, अगं रोजच्यासारखी आज मंदिरासमोर नव्हतीस. मला वाटलं पुढं निघून गेलीस. मंदाताई उमाला म्हणाल्या. अगं आज आम्हाला जरा उशीरच झाला. महत्वाचं काम होतं ना, उमाताई म्हणाल्या. कसलं ग एवढं महत्वाचं काम? मंदाताईंनी विचारलं. उमाताईंनी वीरेन आणि मानसीकडं इशारा केला. मानसी, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं. वीरेन खिशात हात घालत म्हणाला. अय्या, आवळे. वीरेननं खिशातून आवळे काढून मानसीच्या हातात ठेवले. आवळे बघून मानसी आनंदानं ओरडली. मग काल तुला त्या पिंकीनं दिले नव्हते ना, म्हणून मी मुद्दाम आणले बरं तुझ्यासाठी. आईनं मला मदत केली आवळे तोडताना, वीरेन मोठ्या कौतुकानं सांगत होता. मानसीही मोठ्या कौतुकानं त्याचं ऐकत होती. अच्छा, हे महत्वाचं काम होतं होय, मंदाताई उमाकडं बघून हसल्या. मग बाई, आज आवळे तोडल्याशिवाय शाळेत जायचंच नव्हतं ना, उमालाही हसू आलं. मला दे थोडे आवळे, गौरी मध्येच म्हणाली. ताई, जा गं, मी फक्त मानसीसाठी आणलेत ते, वीरेन म्हणाला. असं का मनू, मी तुझी मोठी बहीण नाही का? कमरेवर हात ठेवत गौरी म्हणाली. तसं मानसीनं तिच्या हातातले अर्धे आवळे गौरीला दिले. मानसी, हे घे, तू माझे आवळे पण घेऊन टाक. वीरेननं दुसऱ्या खिशातून अजून आवळे काढून मानसीला दिले. मानसी गोड हसली. मानसी, तुला काही लागलं तर मला सांगत जा, मी देत जाईल तुला. नाकाला लागलेला शेंबूड पुसत वीरेन मोठ्या तोऱ्यात म्हणाला. चला शाळेत, मोठे आले आवळेवीर, शेंबूड पुसायला शिका आधी, उमाताई म्हणाल्या. का ग उमा, असं का बोलतेस लेकराला? मंदाताई उमाला थोडं रागवत म्हणाल्या. अगं दिवसभर अशाच मोठ्या मोठ्या बाता करत असतो, नाटकी कुठला. चला शाळेत, उशीर होतोय, उमाताई म्हणाल्या आणि दोघी हसायला लागल्या. ते काहीही असो, पण तिघांचं गुळपीठ किती मस्त जमलंय बघ.
त्यातही गौरी आपण मोठं असल्याचा बरोबर फायदा घेते आणि दोघंही तिच्या मागं राहतात. मंदाताई आणि उमा दोघी बोलत बोलत मुलांच्या मागं जात होत्या. तिघही आनंदानं मस्त्या करत शाळेच्या दिशेनं निघाले होते. बाकी काहीही असो हा मंदा, आपल्या घरांमध्ये असणारी ही मैत्री आपल्या या पिढीनंही पुढं नेली पाहिजे. उमाताई तिघांकडं कौतुकानं बघत म्हणाल्या. तर राहील की, न राहायला काय आहे? मंदाताई म्हणाल्या. हो, म्हणजे राहीलच ग, पण कुणाची नजर नको लागायला म्हणजे झालं. उमाताईंनी तिघांवरून हात फिरवून आपल्या कानशिलाजवळ नेऊन बोटं मोडली. बोलता बोलता शाळा आली. मुलं प्रार्थनेसाठी मैदानावर उभी राहिली. मंदाताई शाळेसमोरच्या एका झाडाखाली बसल्या. मंदा, असं किती दिवस अजून शाळेबाहेर बसणार तू? उमा त्यांना म्हणाली. इच्छाच होत नाही ग मानसीला एकटं सोडायची, मंदाताई म्हणाल्या. एकटी कुठं ग? शाळेत बाकीचे मुलं मुली शिक्षक असतातच ना, आणि शाळेनंतर गौरी वीरेन सोबतच असतात. घरी आपण असतोच, उमा म्हणाले. हो, आपण सर्व सोबतच असतो तिच्या, पण मला तो बारशाचा दिवस आठवला की मानसीला एकटं सोडणं नको वाटतं बघ, मंदाताई म्हणाल्या. मंदा, आता मानसी लहान आहे म्हणून तिला काही वाटणार नाही या गोष्टींचं, पण मोठी झाल्यावर तिला असं वाटायला नको की तू तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणते. तिलाही मोकळीक दे आणि तूही स्वतः मोकळी राहा. स्वतःला वेळ दे थोडा. चांगले विचार करून जग थोडं. बघ, तुलाही वाटेल हे जीवन सुंदर आहे, उमा म्हणाली. ठीक आहे, तू म्हणते तर आजपासून मी शाळेच्या बाहेर थांबणार नाही, मंदाताई म्हणाल्या. उमाच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. उमाच्या समजावण्याचा मंदाताईंवर चांगला परिणाम झाला होता. मंदाताईंनी मानसीच्या विनाकारण सतत मागं राहणं बंद केलं होतं. काय होईल पुढे? मानसी आणि वीरेनची मैत्री अशीच टिकून राहील का, की उमाला भीती वाटल्याप्रमाणे त्यांच्या मैत्रीला कुणाची नजर लागेल? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.